कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आता 2च दिवसाची दिली आहे रविवारपर्यंत। खरं तर पोलिसांनी 5 दिवसाची मागितली होती पोलीस कोठडी, परंतु न्यायाधीशांनी तो निर्णय घेताना 5 दिवसाची न देता 2 दिवसाचीच केवळ दिलेली आहे। काही असलं तरी पोलीस कोठडी मिळालेली आहे। पोलिसांना तपासामध्ये पूर्ण लक्ष केंद्रित करून काही गोष्टींवर तपास वेगवान पद्धतीने आणि कोऑर्डिनेटेड पद्धतीने करावं लागेल असं मला वाटते। त्यासाठी जसं पूर्वी झालं तसं व्हायला नको। नागपूर पोलीस असतील, चंद्रपूर पोलीस असतील यांनी कोल्हापूर पोलिसांना पूर्ण मदत आणि सहकार्य करून हा तपास वेगवान पद्धतीने करता येऊ शकतो असं मला वाटते। सर, रिमांडची कारण काय होती? पोलिसांनी कशासाठी रिमांड मागितलं होतं आणि खरंच अशी परिस्थिती कोरटकरच्या बाबतीत झालेली आहे का? सुरुवातीला तर आरोपीचे आवाजाचे नमुने घ्यायचे होते। त्यांनी आता म्हटलं की आवाजाचे नमुने आम्ही घेतलेले आहे आणि ते फॉरेन्सिकला तपासासाठी पाठवलेले आहे। त्यानंतर त्यांचं पोलिसांनी हे म्हणणं मांडलं पोलिसांतर्फे आणि सरकारी वकिलांतर्फे सुद्धा की साधारणतः 6 ते 7 गावांमध्ये प्रशांत कोरटकर यांनी प्रवास केला आणि तिथे ते लपून बसण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। त्यामुळे त्या सगळ्या शहरांमध्ये सुद्धा चौकशी झाली पाहिजे। आता एक ऑब्जेक्शनेबल अत्यंत गोष्ट मला वाटली की हॉटेल सिद्धार्थ प्रीमियर नावाचं जे चंद्रपूरचं हॉटेल आहे तिथे त्याला लपून बसण्यासाठी धीरज चौधरी नावाच्या व्यक्तीने मदत केली आणि धीरज चौधरीची माहिती घेतली असता असं पुढे आलं की तो बुकी आहे, म्हणजे ऑनलाईन सट्टा बाजार चालवणारा व्यक्ती आहे। त्यामुळे हे बाकीचे जे लोक ज्यांची नावं आता सरकारी वकिलांनी किंवा पोलिसांनी माझ्या माहितीप्रमाणे घेतले त्याच्यामध्ये हिफाजत अली म्हणून कोणीतरी इंदोरचा आहे, प्रशिक पडवेकर कोणीतरी आहे, असं कळते की BJPच्या एका नेत्याचा तो काहीतरी कार्यकर्ता आहे आणि धीरज चौधरी आणि काही अजून 1-2 नावं घेतले। तर या सगळ्या लोकांची सुद्धा चौकशी करावी लागेल कारण की त्यांनी त्याला कार एक प्रोव्हाइड केली जी कार पोलिसांनी जप्त केली असं म्हणतात। माझं म्हणणं आहे की या सगळ्या ठिकाणी 2-3 राज्यांमध्ये फिरताना वेगवेगळ्या कार त्यांनी वापरल्या असतील त्याची सुद्धा माहिती घेणं आवश्यक आहे। मग आता या लोकांची नावं माहीत आहेत, त्यांना पोलिसांनी सांगितलं की व्हॉट्सअपद्वारे आम्ही नोटीस इश्यू केलेली आहे आणि त्यांना ती मिळालेली आहे। हे जर काही जण हजर झाले तर त्यांची चौकशी समोरासमोर प्रशांत कोरटकर याच्या करून काही गोष्टी माहिती करून घेणं किंवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।